नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी शासनाकडून एक मोठे अपडेट समोर आले आहे। PM किसानचा 21वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पण या दरम्यान लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घट झाली असून अनेक शेतकऱ्यांना शंका निर्माण झाल्या आहेत। तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि कोणकोणते शेतकरी अपात्र ठरत आहेत जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लाभार्थ्यांमध्ये घट होण्याचे हे कारणे आहेत, कारण 7व्या हप्त्यावेळी राज्यभरात सुमारे 96 लाख शेतकरी पात्र होते। मात्र नव्या तपासणीनंतर सुमारे 6 लाख शेतकरी अपात्र ठरले। परिणामी आता 90,41,000 शेतकरी कुटुंबांनाच 8वा हप्ता मिळणार आहे। राज्य सरकारने यादीची पुनर्पडताळणी करून केवळ खऱ्या पात्रांनाच लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। अपात्र ठरण्यामागील मुख्य कारणे: घरात एकच लाभार्थी नियम। आधी घरातील पती पत्नी दोघांनाही निधी मिळत होता। नव्या नियमांनुसार फक्त एका व्यक्तीलाच निधी मिळणार व कागदपत्रे अपूर्ण हा पण एक कारण होता। अनेक शेतकऱ्यांची खालील प्रक्रिया पूर्ण नसल्याने आढळले होते। त्यामधून जमीन नोंदणी, आधार जोडणी, KYC, इलेक्ट्रॉनिक पडताळणी व चुकून समाविष्ट झालेली नावे होती। काही अपात्र व्यक्ती पूर्वी यादीत घुसल्या होत्या, त्यांना आता वगळण्यात आले आहे। 8व्या हप्त्यांची संभाव्य तारीख अजूनही जाहीर झाली नाही। मित्रांनो, राज्यातील काही भागांत निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने हप्ता थांबला आहे। बहुतांश ठिकाणी आचारसंहिता डिसेंबरच्या 3ऱ्या दिवशी संपणार होती, पण निवडणुकीचा निकाल हा 21 डिसेंबरला होणार असून येथे बराच वेळ लागणार आहे। त्याकरिता अचूक तारीख मात्र अधिकृतरित्या घोषित झालेली नाही। शेतकऱ्यांना काय तयारी करावी लागेल जेणेकरून त्यांना 8वा हप्ता मिळणार आहे? सर्वात प्रथम जमिनीची नोंदणी तपासा। जर जमिनीची नोंदणी नसेल तर लवकरात लवकर जमिनीची नोंदणी करून टाका। दुसरी म्हणजे आधार लिंक झाले का ते पहा व तिसरी म्हणजे KYC पूर्ण करा आणि चौथी म्हणजे शेतकरी ओळखपत्राची स्थिती तपासा व पाचवी म्हणजे अडचण असल्यास तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करा। व अफवांवर विश्वास ठेवू नका मित्रांनो, कारण सरकारने कोणत्याही प्रकारची तारीख घोषित केलेली नसून आणि कोणत्याही प्रकारची लिस्ट जाहीर केलेली नसून कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र आहेत हे मात्र कोणालाच माहीत नाही। धन्यवाद मित्रांनो।